नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला मोठी बातमी आहे. बहुचर्चित अशा जिल्हा बँकेची निवडणूक आज होतीये. थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होईल आणि दुपारी 4 वाजेपर्यंत 39 उमेदवारांचं भवितव्य मतदान पेटीमध्ये बंद होणार आहे. राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील तसंच आमदार वैभव नाईक यांच्यासह 930 सभासद आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर 19 जागांसाठी 39 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत आणि या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह आमदार नितेश राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महाविकास आघाडीचं समृद्धी सहकार पॅनल आणि भाजपचं सिद्धिविनायक सहकार पॅनल रिंगणामध्ये. विशेष म्हणजे सिद्धिविनायक पॅनलचे उमेदवार मनीष दळवी यांचं नाव संतोष परब मारहाण प्रकरणामध्ये आल्यामुळे त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अंतरिम जामिनासाठी अर्ज केला आणि हा निकाल प्रलंबित असल्यामुळे मनीष दळवी आपला मतदानाचा हक्क कसा बजावणार हे महत्त्वाचं ठरणार आहे. तर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक ही 2008 मध्ये 19 जागांसाठी निवडणूक झालेली होती. यामध्ये सेना भाजप आणि काँग्रेस राष्ट्रवादीचं पॅनल आमनेसामने होतं. यामध्ये काँग्रेसला 8, राष्ट्रवादीला 7, शिवसेनेला 2, भाजपला 1 आणि अपक्षला 1 जागा मिळाली होती. 2008ला झालेली सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक यामध्ये 19 जागांसाठी 2008ला निवडणूक झाली होती आणि आता 19 जागांसाठी 39 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. महाविकास आघाडीचं समृद्धी सहकार पॅनल विरुद्ध भाजपचं सिद्धिविनायक सहकार पॅनल. आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर आपल्यासोबत जोडले गेले सिंधुदुर्गातून. विशाल, सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक आणि त्यासाठी मतदान आज होतंय. काय या महत्व या निवडणुकीचं सांगाल आणि काय एकूणच पार्श्वभूमी? निश्चितपणे जिल्हा बँकेची आज निवडणूक होते आणि सिंधुदुर्गमधून जिल्हा बँकेसाठी 18 जागांसाठी 39 उमेदवार जे आहेत ते रिंगणामध्ये आहेत. आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी आता भाजपचे पॅनल प्रमुख जे आहेत राजन तेली साहेब, नमस्कार. आज निवडणूक होते, काय सांगाल, कशा पद्धतीचा प्रचार केला आणि काय आता मतदारांकडून अपेक्षा करताय? जिल्हा बँकेची निवडणूक ही खऱ्या अर्थाने या राज्यासाठी आता महत्त्वाची झाली. आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून एकच सांगेन की जिल्हा बँकेच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या आणि कोकणातल्या लोकांना, इथल्या तरुण तरुणींना रोजगार मिळावा हा प्रमुख उद्देश आहे. इथले बागायतदार असतील, इथले शेतकरी असतील, इथले मच्छीमार असतील, ह्यांना या ठिकाणी न्याय मिळावा ह्या उद्देशाने आम्ही ही निवडणूक लढवतोय आणि त्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची आहे. निश्चितपणे ज्या पद्धतीत ही निवडणूक प्रतिष्ठेची झालेली आहे राणेंसाठी आणि यामध्ये कुठेतरी नितेश राणे यांचा अभाव जाणवला, काय सांगाल, त्याचा कुठे परिणाम होऊ शकतो का? इथे कसं आहे की निश्चितपणे त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम आमदार नितेश राणे यांनी केलेलं होतं. परंतु आज जरी नसले तरी पूर्ण टीम गेली 6 महिने या ठिकाणी काम करते आणि म्हणून इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या जोरावर ही निवडणूक आम्ही 100% जिंकणार. निश्चितपणे उद्या एक निकाल जाहीर होईल या जिल्हा बँकेचा आणि आज एक निकाल लागतोय, त्या संदर्भात काय सांगाल? आज आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी आहे, त्याचा निकाल जो आहे तो आज लागणार आहे, काय सांगाल? दोन्ही निकाल हे भारतीय जनता पक्षाच्या बाजूनेच लागणार. धन्यवाद. हे होते राजन तेली जे भाजपचे पॅनलचे जे आहेत सिद्धिविनायक पॅनलचे प्रचार प्रमुख. त्यांनी सांगितलं की दोन्ही विजय जो आहे तो विजय आपलाच होणार. आपल्यासोबत सतीश सावंत आहेत. सावंत साहेब जी विशाल, आपण पाहू शकतो या ठिकाणी जिल्हा बँकेची जी निवडणूक आहे ती सुरू झालेली आहे. निवडणुकीची प्रक्रिया सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ही निवड प्रक्रिया चालू राहील आणि आपण पाहू शकतो की या ठिकाणी कणकवलीमध्ये आपण मतदार केंद्रावर आहोत आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे. आताच भाजपचे राजन तेली होते ज्यांनी सिद्धिविनायक पॅनलचे जे प्रचार प्रमुख आहेत त्यांनी आपला विजय हा दोन्ही बाजूने म्हणजे जिल्हा बँकेत देखील आणि उद्या जी जिल्हा बँकेचा जो निकाल लागेल आणि आज आमदार नितेश राणे जे आहेत यांचा अटकपूर्व जामिनावर जो सुनावणी होणार आहे याबद्दल आपलं मत जे आहे ते दोन्ही बाजूंनी आपला विजय निश्चित केलेला आहे. जी विशाल, तुम्ही लाईनवरती असेच राहा कारण आणखी एक महत्त्वाची बातमी